नमस्कार, मी पूनम पाटील. वेड अनामिक अंतरीचे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत माझी एक भयकथा, जिचं नाव आहे ती म्हातारी. पण कथा ऐकण्यापूर्वी नवनवीन कथा आणि कविता ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग ऐकूयात. खूप दिवसांनी शुद्धीवर यावं तसा तो कानात कानात हळूहळू जागा झाला. पण डोळे उघडण्याची शक्ती नव्हती अंगात. जरा वेळ तसाच पडून राहिल्यावर एक एक करत त्याच्या निद्रिस्त पंचेंद्रियांना जाग आले. तसा सगळ्यात आधी त्याला जाणवला तो खालच्या थंडगार फरशीचा स्पर्श, बर्फासारखा थंडगार. त्यानं उठण्याचा असफल प्रयत्न केला आणि न जमून तसाच पडून राहिला. हळूहळू एक उग्र दर्प त्याच्या नाकाला जाणवू लागला. जणू काहीतरी सडत पडले आजूबाजूला. त्या असह्य वासाकडे दुर्लक्ष करत मुश्किलीनं त्यानं डोळे किलकिले केले. आजूबाजूला फक्त अंधार होता. हळूहळू त्याचे डोळे अंधाराला सरावले. तसं त्याला अंधुक अंधुक दिसायला लागलं. त्याला जाणवलं की तो एका अंधाऱ्या खोलीत आहे, कदाचित तळघरात. खाली काळी जुनाट फरशी, पूर्ण खोली रिकामी होती. 3 भिंती पूर्ण बंद आणि एकाच भिंतीवर अगदी छताला लागून वीटभर खिडकी होती. त्यातून अगदी थोडासा उजेड आत झिरपत होता. बहुतेक खोली अंधारातच होती. आजूबाजूला काहीच नव्हतं, फक्त तो सडणारा उग्र दर्प. त्याने स्मरणशक्तीवर जोर देण्याचा प्रयत्न केला. इथं कसा आला होता तो? कधी? किती तास? किती दिवस पडून होता इथं? कोणी आणलं होतं त्याला इथं? पण त्याला काहीच आठवलं नाही. त्याला एवढंच आठवलं की त्याच्या घशाला अशक्य कोरड पडली आहे आणि अंग ठणकते. त्याने चहूबाजूला हळूवार नजर फिरवली. कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. एका कोपऱ्यात अंधारात एक मोठा माठ दिसला त्याला. कदाचित पाणी असेल त्यात. त्या आशेनं त्याला थोडी उभारी आली. तो हळूहळू एका अंगावर झाला. मुश्किलीनं हातावर जोर देऊन हळूहळू उठून बसला. या एवढ्या श्रमानेही त्याला दम लागला. ठणकणाऱ्या अंगानं उभं राहणं शक्य होईल असं त्याला वाटे ना, तेव्हा तो सरकत सरकत माठाच्या दिशेनं निघाला. 8-10 पावलावर तर आहे माठ. आपण नक्की पोहोचू, त्याला वाटलं. 8 पावलं, मग 6 पावलं, 4 पावलं, आलाच. आता फक्त 2च पावलं. त्यानं शेवटचा जोर लावला. हातावर जोर देऊन माठाच्या दिशेनं जोरदार मुसंडी मारली आणि एक जीवघेणी कळ त्याच्या मेंदूपर्यंत गेली. त्याच्या एका पायात जाड लोखंडी साखळी बांधलेली होती. त्याची लांबी तिथवरच होती. शेवटच्या मुसंडीसरशी त्या पायाला हिसका बसून त्या पायात असह्य कळ आली. कळवळून त्यानं दुखरा पाय दोन्ही हातांनी गच्च धरला आणि डोळे बंद करून वेदनेनं तो जोरजोरात विवळू लागला. 1-2 क्षणच गेले असतील आणि तहान लागली आहे का? एक थंड घोगरा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यानं डोळे उघडून पाहिलं. माठाच्या मागच्या अंधारात अंगाचं मुटकुळी करून एक म्हातारी बसली होती. अंधारात तिचा चेहरा दिसत नव्हता. कोण? त्यानं विचारलं. त्याच्या आवाजासरशी तिनं डोळे उघडले आणि मांजरीसारखे 2 गारे पिवळे डोळे भर अंधारात लक्कन चमकले. पाणी पाहिजे? पाठोपाठ परत तोच थंड घोगरा धडकी भरवणारा आवाज. आले हां पाणी घेऊन. त्याला त्या थंड वातावरणातही 2 घामाचे ओघळ आपल्या पाठीवर जाणवले. नको, तो ओरडला. असं कसं? तहान लागली आहे ना तुला? बाजूला पडलेलं ॲल्युमिनियमचं चेपलेलं भांडं तिनं उचललं. माठात बहुधा तळाशी पाणी गेलेलं असावं, कारण पाणी भरताना तळाशी भांडं खरडल्याचा आवाज आला. तिनं भांडं पाण्यानं थोडंफार भरलं आणि आपल्या अंगाचं गाठोडं घेऊन खुरडत खुरडत ती त्याच्या दिशेनं निघाली. कशीबशी गुंडाळलेली जुनाट नऊवारी साडी, डोक्यावर पदर, चेहऱ्यावर अंधार आणि चमकणारे 2 डोळे. ती जवळजवळ येऊ लागली तसा तो विचित्र सडलेला वास वाढत गेला. ती पुढे पुढे येऊ लागली तसा तो भीतीनं मागं मागं सरकू लागला. थांब, नको, थांब, नको, 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 तो जीवाच्या आकांतानं किंचाळला. नवीन काय झालं? नवीन असं काय करताय? स्वप्न पडलं का काही? नको नको म्हणून झोपेत ओरडणाऱ्या नवीनला हलवत जाग करत मीरा बोलली. त्याचा घामानं डबडबलेला आणि अस्वस्थ चेहरा बघून ती चांगलीच घाबरली होती मनातून.
पळत जाऊन तिनं आधी लाईट चालू केले. मीराच्या हलवण्यानं नवीन जागा झाला. त्याची धडधड प्रचंड वाढलेली होती. जीव घाबरा झाला होता. जाग आल्यावर पहिल्यांदा आपण कुठे आहोत हे कळायला त्याला वेळ गेला. पाणी पाणी नको, पाणी नको. मी घरी कधी आलो? ती म्हातारी कुठं गेली? तो असंबंध बडबडत राहिला. अहो, घरीच आहात तुम्ही. आणि कोण? कुठली म्हातारी? काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाही का? मीराला समोर बघून नवीन हळूहळू माणसात आला. आपण आपल्याच घरी बेडवर आहोत हे दिसल्यावर त्याला थोडा धीर आला. त्यानं आपल्या अंगाकडं, कपड्यांकडं पाहिलं. कपडे नीट होते, अंगही ठणकत नव्हतं. जे होतं ते स्वप्न होतं, खरं नव्हतं. हे कळल्यावर त्याला जरा हायसं वाटलं. मीरानं त्याला पाणी आणून दिलं. पाणी पिऊन थोडं शांत झाल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. काय स्वप्न पडलं होतं ते त्यानं मीराला सविस्तर सांगितलं. तिने हे असलं काही पहिल्यांदाच ऐकलं होतं. काय करावं तिलाही सुचत नव्हतं. देवाजवळ जाऊन तिनं थोडंसं भस्म आणलं आणि त्याच्या कपाळाला लावलं. आपलं घरी असणं, बायकोचं जवळ असणं आणि ते लावलेलं भस्म या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन तो हळूहळू बराच ठीक झाला. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 2:30 वाजले होते. चला, झोपायला हवं आता. उद्या ओळीनं 3 ऑपरेशन्स आहेत. वेळेवर हॉस्पिटलला पोचायलाच पाहिजे. मनात विचार करत तो झोपला. पण स्वप्न खरंच एवढं रिॲलिस्टिक असू शकतं? त्याच्या मनातून काही केल्या हा विचार गेला नाही. नवीन एक नामांकित जनरल सर्जन होता आणि त्याच शहरात त्याचं स्वतःचं हॉस्पिटल होतं. सर्व सुखसोयींनी युक्त. शहरातल्या मोठ्या लोकांची त्याच्या हॉस्पिटलमध्ये रांग असायची. कारण एक तर त्याच्या हाताला यश होतं आणि आपल्या कामात तो कधी कसूर करायचा नाही. त्यामुळं शहरात त्याला चांगलाच मान होता. आजी आजी, बघ माझा झोका किती उंच जातोय. बघते बाळा, भाकरी होऊ दे एवढी. आधी बघ बरं, राहू दे तुझी भाकरी करायची. अगं बघते बाई, जरा दम धर. कुठून तरी दूरवरून यावा तसा अस्पष्ट आवाज नवीनच्या कानावर पडला. सोबतच कुई कुई आणि हसण्याचा आवाज. आता यावेळी कुठून येतोय हा आवाज? नवीनच्या मनात विचार आला. बघूया म्हणून नवीननं डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण त्याचे डोळे खूप जड झाले होते. पापण्यावर मनाचं ओझं ठेवल्यासारखं वाटत होतं. मोठ्या कष्टानं त्यानं डोळे उघडले आणि तो सटपटला. पुन्हा तो त्याच भयान अंधाऱ्या खोलीत होता. त्याचं अंग तसंच ठणकत होतं आणि पायात तशीच लोखंडी साखळी बांधलेली होती. आजूबाजूला खोली भरून खूप सारी भाजी पडलेली होती, पण खराब झालेली, सडलेली. त्याचा असह्य वास पूर्ण खोलीत भरून राहिला होता. मागच्या वेळी माठ दिसला होता त्या ठिकाणी आता चूल होती आणि ते जुनाट लुगडं नेसलेली म्हातारी त्याला पाठमोरी बसली होती. भाकरी थापण्याचा धप धप आवाज येत होता. अलीकडंच थोड्या अंतरावर एक झोका बांधलेला होता जुनाट दोरीनं. त्या म्हातारीकडे तोंड करून एक लहान मुलगी बसली होती त्या झोक्यावर. ती झोका घेईल तसा वरच्या छतातल्या लोखंडी कड्यांचा कुई कुई असा आवाज येत होता. ती हसत खिदळत आजीबरोबर गप्पा मारत होती. त्या दोघी त्यांच्या विश्वात गुंग होत्या. त्याच्याकडं त्यांचं बिलकुल लक्ष नव्हतं. तो तिथं आहे याची त्यांनी साधी दखलही घेतली नाही. तेवढ्यात नवीनला त्या वासानं एक खोकल्याची एक अनावर उबळ आली.